नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. 1.5-2 महिन्यामध्ये गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये जे डावपेच आखले गेले आणि ज्या पद्धतीने काम केलं गेलं त्याचा परिणाम आज आपल्याला बहुमतामध्ये झाल्याचा दिसतोय. आणि म्हणून हे मिळालेलं बहुमत आपल्याला चांगल्या पद्धतीने शहराच्या विकासासाठी राबवावं लागेल. मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या महापौर इंदौरीताई आडके यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिवादन करतो. सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक यांचं सगळ्यांचं नाशिक महानगराच्या वतीने स्वागत करतो. आणि आजच्या या स्वागताच्या कार्यक्रमाच्या निमित्त माजी आमदार ज्येष्ठ नेते बाळासाहेब सानप यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करा. एअरपोर्टचं भूमिपूजन साहेबांच्या हस्ते चालवडला पण कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमानिमित्त एक छोटासा घरगुती सत्कार आपल्या महापौरांचा झाला पाहिजे म्हणून सगळ्यांनी आग्रह केला आणि आजचा तो सत्कार ठेवलेला आहे. आपल्याला सत्काराचा कार्यक्रम हा मोठा घ्यायचा आहे आणि कालिदास सोनेरे भाऊ अशक्य आली नसती आणि जर हे 72 हे काय केलेलं आहे आणि कसे आलेले हे फक्त गिरीश भाऊलाच माहिती. इथं महिनाभर बसून होते, 2 तास झोपले असेल, 1 तास झोपले असेल, याचं जर क्रेडिट जर कोणाला द्यायचं असेल तर आपल्या सीएम साहेबांची नाशिकला झालेली सभा आणि गिरीश भाऊनी केलेलं प्लॅनिंग सगळ्या प्रकारचे प्रयत्न गिरीश भाऊला आणि त्यांच्याबरोबर असलेल्या आपल्या पदाधिकाऱ्यांना करावं लागले. मी जास्त बोलणार नाही, परंतु आपल्याला भविष्यासाठी जी काही प्रदेशाकडे निर्णय येतील गिरीश भाऊच्या माध्यमातून ते आपल्याला गौरीताई आडके आहेत यांचा भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर जिल्हा म्हणजे परिवाराच्या वतीने आपण या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे. तर म्हणजे आपल्याला बाळासाहेबांनी सांगितलं मोठा सत्कार घ्यायचा आहे, परंतु घरातला सत्कार उशीर होऊ नये म्हणून भाऊंना विनंती केली सकाळी, भाऊ असं तुम्ही येताय तर आपल्याला तुमचा आणि हिंगौरीताईंचा सत्कार घ्यायचा आहे. त्यांनी वेळ दिली त्याबद्दल भाऊचे आभार मानतो. बाळासाहेबांनी सांगितलं की शहराच्या दृष्टीने काय काय योजना आहेत, साले साहेबांनी पण आपल्याला चांगलं असं मार्गदर्शन केलंय. इंदोरच्या धर्तीवर नाशिक शहर झालं पाहिजे अशी नाशिककरांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील. वेळ खूप झालेला आहे, आज लग्नतिथी पण खूप दाट आहे. सर्व नगरसेवक पण सांगत होते की लवकर कार्यक्रम करा म्हणून जास्त बोलणार नाही. काल एका नगरसेवकाला मी मेसेज टाकला की त्यांनी विचारलं की माझ्या प्रभागात मी नागरिकांना काय मेसेज टाकू, तर त्यांना म्हटलं तुमच्या नावाने स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग, अतिक्रमण मुक्त प्रभाग, भय व गुन्हेगारी मुक्त प्रभाग हा आमचा संकल्प आहे. आणि कोणाच्या काही सूचना असतील तर या मोबाईल नंबरवर केव्हाही संपर्क करा. त्यांना इतका पाठिंबा मिळाला नागरिकांचा या मेसेजला की त्यांनी मला फोन करून सांगितलं का जो तुम्ही मेसेज बनवून दिला तो फॉरवर्ड केला आणि त्याला प्रभागामध्ये नागरिकांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिला आणि पाठिंबा दिला. ती सर्वांकडून अपेक्षा आहे. जास्त काही बोलणार नाही, परंतु नवनिर्वाचित महापौरांनी जाहीर केले भाऊ की आठवड्यातले एका दिवसातले 2 तास ते आमच्याकरता भारतीय जनता पार्टी कार्यालयात आपल्याला देणार आहे. म्हणजे आता बघा कोणीतरी सांगितलं की मला वाटतं प्रदीपजीच बोलले आपल्या पदा
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झाले कुंभभूमी या नाशिकच्या प्रथम नागरिक या नाशिकच्या भारतीय जनता पार्टीचा भारत माता की सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की संपूर्ण उत्तर महाराष्ट्र माननीय मंत्री उपमंत्री आदरणीय गिरीश भाऊ आपल्या मनातील पालकमंत्री उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं नाही उत्तर महाराष्ट्राकडनं करू मोठा करू अच्छा नाशिक महानगराच्या वतीने मी सर्व सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतो भारतीय जनता भारत माता की वंदे जय श्री राम गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं माता रमाबाईंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज एक मनापासून खूप आनंद होतोय की एक आपला पारिवारिक कार्यक्रम आहे व्यासपीठावर आदरणीय नामदार गिरीश भाऊ आपल्या समोर येतात. खरं तर नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राचे किमयागार म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. संकट मोचक तर ते आहेतच, पण शहर अध्यक्ष आपले सन्माननीय सुनील भाऊ केदार, आपले मार्गदर्शक स्थानक काका सावजी सर, साने काका, आमचे गटनेते श्यामभाऊ, प्रदीपजी पेशकार, इथे उपस्थित आमचे मार्गदर्शक नाना शिलेदार, युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, गोविंदजी बोरसे, गोडा, समोर बसलेले माझ्या सगळेच तोलामोलाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि कार्यकर्ता बंधू भगिनींनो, या आपल्या सर्व कर्मचारी देखील, कारण हे कार्यालय आपलं देवालय आहे खरं तर. आणि सगळ्या विचारांची सुरुवात जी होते, कुठलंही इलेक्शन असू द्या, कुठलीही बैठक असू द्या, हा जो गजर आणि विजयाकडे आपण जी आगेकूच करतो ती आपल्या कार्यालयातूनच होते. या विचारांचे जे पालक आहेत त्यांचं नाव घेतल्याशिवाय आज मला राहत नाही. नक्कीच आपले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय आपल्या सगळ्यांना जे वाटतं की आपण यांच्यासारखं काम करावं 18 तास, जे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारे आपल्या सगळ्यांचे देवाभाऊ, आणि सगळ्यांमध्ये जर कोणाची क्षमता जर जवळून पाहिली तर गिरीश भाऊंना सलाम आहे खरं. न झोपता न थांबता, म्हणजे एका दिवसात इतकं पळवलंय तो. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे भाऊंना, कारण ज्या पद्धतीने ते एखाद्या इलेक्शन मध्ये उतरतात की एकतर जिंकायचं, नाहीतर त्या विषयाकडे पाहायचं सुद्धा नाही. आणि असाच काही विचार माझ्या वडिलांचा पण आहे भाऊ. ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला सांगते खंबीरपणे, तुम्ही तर आहातच, पूर्ण मार्गदर्शन केले आहे. आणि खरंच एका कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बघितलं तर ही जी शक्ती आहे, समोर मातृशक्ती देखील उपस्थित आहे, तर तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा, मला असं वाटतं आपल्या पक्षाच्या एकत्रित ज्या शुभेच्छा होत्या त्याने आपली सत्ता आणि अर्थातच सगळ्यांनी एकत्रित जी मेहनत घेतली त्याचं हे फलस्वरूप आहे.
पण तरी देखील भाऊ आम्ही कुठेतरी कमी पडलो की तुमचा 100चा आकडा गाठू शकलो नाही याची खंत आम्हाला देखील आहे. जसं तुम्ही म्हणालात की आपण त्यांना खुश ठेवू नाही शकलो सांगू काका, की त्यांचा आकडा हा वेगळा होता आणि निश्चितपणे आम्ही त्याच्यात आम्ही आत्मनिरीक्षण करू आणि जिथे जिथे आमची चूक झालेली आहे त्याच्यात नक्कीच आम्ही बदल करून पक्षासाठी काय करता येईल याची खातरजमा करू हे मी तुम्हाला सांगते. अध्यक्षांचं पण मी या समर्थन मागते की जिथे आम्ही कमी पडलो तिथे कामातून ती भर काढून टाकू असं मी तुम्हाला शब्द देते. त्याचबरोबर आता इथे चर्चा झाल्याप्रमाणे कार्यालयात 2 तास नाही, जितका वेळ कार्यकर्त्यांना हवा आहे जिथे असेल तिथे आणि जिथं काम करायचं असेल ते, रामायण असो महानगरपालिकेचं दालन असो, हे प्रत्येक बीजेपीच्या कार्यकर्त्याकरता खुलं आहे. आणि हे मी काल भाऊकडनं शिकले, कारण पूर्ण वेळ कितीही दमले असले काहीही असलं तरी तुम्हाला आम्हाला हे पण जाणवतं की अख्खा महाराष्ट्र बघायचा आहे, उत्तर महाराष्ट्र बघायचा आहे. पण जरी एक छोटा कार्यकर्ता जरी दिसला तरी गाडीतून उतरून भाऊ प्रत्येकाला संबोधित करतात आणि ही अतिशय शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्याकडनं. आज 5 वर्षाचा ऍक्शन प्लॅन करावा सगळ्या नगरसेवकांनी, कारण मला असं वाटतं आपल्याकडे ही जी थिंक टँक आहे भारतीय जनता पक्षाची त्याच्यामध्ये खूप ताकद आहे की नाशिकचा कायापालट आणि कुंभमेळ्याला सामोरं जायचं आहे. तर घराघरापर्यंत आपल्याला धर्मजागरण करायचं आहे आणि ती संधी, ती सेवेची संधी आपल्याला आज मला ह्या पदावर असं म्हणते, पद नाही म्हणणार पण एक जबाबदारीची जाण अशी आहे आणि मी खरंच खूप कृतज्ञ आहे की मला ही संधी देण्यात आली. एक विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा मानस आहे भाऊ, जे आपण पुढच्या काही दिवसांमध्ये इनडोअर पॅटर्न किंवा जास्तीत जास्त बेस्ट प्रॅक्टिसेस ज्या ज्या महानगरपालिकेत असेल, जसं आता थोड्यापूर्वी प्रास्ताविकेत अध्यक्षांनी देखील सांगितलं की कुठनं आपण निधी जास्तीत जास्त आणू शकतो. आताच बजेट अनाऊन्स झालेलं आहे आणि त्यातनं फूड प्रोसेसिंग असेल, स्पोर्ट्स गुड्स असतील याच्यासाठी आणि MIDC साठी अनेक असे प्रकल्प आहेत ज्याच्यात नाशिक म्हणून आपण खूप उत्तम काम करू शकतो, त्यासाठी निधी आणू शकतो कारण सबसिडीज आहेत. तर त्यावर आम्ही खूप चांगला अभ्यास करून, पेशकरजी देखील इथे आहे, तर त्यासाठी आम्ही काम करू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपला कुंभमेळा साजरा करायचा आहे आणि प्रत्येक घरामध्ये आपल्याला राम पोहोचवायचा आहे, तर ते मी कालही सांगितलं भाऊ की आपण आपला राम कामातून पोहोचू सगळीकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.